नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमएच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर। लगेचच आपण आपल्या पोलीस भरती पीओआयक्यू सिरीजच्या प्रश्नांकडे वळूयात। आपला पहिला प्रश्न आहे, दलित पॅंथर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत? ए. नामदेव ढसाळ, बी. कुसुमाग्रज, सी. ग्रेस, डी. आनंद यादव। मी 5 सेकंद थांबणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नामदेव ढसाळ। या सिरीजमधले प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे। मागच्या काही वर्षांतील जे पोलीस भरतीला रिपीटेड झालेले प्रश्न आहेत त्याच्यापैकी आपण हे प्रश्न घेतोय। तर आता येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने 2025च्या हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे वारंवार रिव्हिजन यांची करत राहा आणि जे कठीण वाटतील ते तुमच्या वहीमध्ये नोट करा आणि त्यांची रिव्हिजन आठवड्याला तरी करत जा। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ए. पाककला, बी. स्वातंत्र्य चळवळ, सी. चित्रकला, डी. साहित्य। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, चित्रकला। पुढचा तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोचे हेरिटेज स्थळ म्हणून ओळखले जाते? ए. चर्चगेट मुंबई, बी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, सी. मुंबई सेंट्रल, डी. लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला। युनेस्कोची जागतिक वारसा स्थळ यादी। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये भारतातील एकूण 43 स्थळांचा समावेश होतो। जर आजपर्यंतचा जर डेटा पाहिला तर आतापर्यंत जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये भारतातील 43 स्थळे आहेत आणि यापैकी देशातील सर्वाधिक जर पाहिली तर 6 वारसा स्थळे ही महाराष्ट्रातील आहेत। त्यामुळे अजूनही हे जास्त खूप महत्त्वाचं आहे। पहिले आहे एलोरा लेणी, दुसरा आहे एलिफंटा लेणी, तिसरा आहे अजिंठा लेणी। या तिन्ही लेण्या यांचा समावेश होतो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये। त्याचप्रमाणे जर पश्चिम घाट जर आणखी पाहिलं तर पश्चिम घाट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट संग्रह या एकूण 6 स्थळांचा समावेश हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये करण्यात आलेला आहे। आजपर्यंतचा हा डेटा आहे, त्यामुळे चालू घडामोडीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे। भारतातील किती आहेत? 43 स्थळे आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच 6 स्थळे महाराष्ट्रातील आहेत। पुढचा प्रश्न आहे, ब्रॉडगेज यामध्ये 2 रुळातील अंतर खालीलपैकी किती असते? ए. 1.556 मीटर, बी. 1.676 मीटर, सी. 1.627 मीटर, डी. 1.557 मीटर। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1.676 मीटर किंवा 1 मीटर 67 सेंटीमीटर असं सुद्धा म्हणता येईल। रेल्वे रुळातील अंतर 3 प्रकारचे असतात। एक म्हणजे ब्रॉडगेज, मीटर गेज आणि नॅरो गेज, हे 3 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये ब्रॉडगेज आत्ताच पाहिलं 1.676 मीटर, मीटर गेजची जी रुंदी आहे ती 1 मीटरच असते आणि नॅरो गेजमध्ये 0.762 मीटर किंवा 0.76 सेंटीमीटर अशा प्रकारे रुंदी असते ब्रॉडगेज, मीटर गेज आणि नॅरो गेजमध्ये। पुढचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? ए. 1996, बी. 1997, सी. 2000, डी. 1998। हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1998। कोकण रेल्वेची सुरुवात 26 जानेवारी 1998ला झाली। कोकण रेल्वेची जर एकूण लांबी जर पाहिली तर ती 741 किलोमीटर आहे। याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे। 741 किलोमीटर ही कोकण रेल्वेची लांबी आहे आणि 1998मध्ये सुरू झाली। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? ए. सिमला, बी. श्रीनगर, सी. लेह, डी. घूम दार्जिलिंग। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, घूम दार्जिलिंग। खालीलपैकी कोणते पेशवे हे राव म्हणून ओळखले जातात? ए. माधवराव पेशवे, बी. पहिले बाजीराव पेशवे, सी. दुसरे बाजीराव पेशवे, डी. रघुनाथ पेशवे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पहिले बाजीराव पेशवे। ते टायपिंग मिस्टेक झाली थोडीशी, राव म्हणून ओळखले जातात असं आहे ते। पहिले बाजीराव पेशवे हे राव म्हणून ओळखले जातात। 8वा प्रश्न आहे, माझी जन्मटेप हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले? ए. वीर सावरकर, बी. भगत सिंग,
सी चाफेकर बंधू, डी चंद्रशेखर आझाद. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वीर सावरकर. पुढचा 9वा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? ए चिखली रत्नागिरी, बी पुणे, सी महू मध्य प्रदेश, डी बडोदा. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महू मध्य प्रदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव जर पाहिलं तर ते रत्नागिरीतील आंबडवे आहे आणि त्यांचा जन्म झाला महू मध्य प्रदेश या ठिकाणी. काही समाजसुधारक आणि त्यांचे जन्मगाव आपण पाहूयात. महात्मा फुले यांचं जन्मगाव आहे पुणे. शाहू महाराजांचं कोल्हापूर जिल्ह्यातील कागल. त्यानंतर लोकमान्य टिळक रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे. बाळशास्त्री जांभेकर रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे. यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. खालीलपैकी कोणत्या पिकासाठी बॅसिलस थ्रंजेनेसिस बीटी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते? ए भुईमूग, बी आंबा, सी कपाशी, डी डाळिंब. बॅसिलस थ्रंजेनेसिस. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कपाशी. पुढचा 11वा प्रश्न आहे. तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? ए द्राक्ष, बी आंबा, सी डाळिंब, डी काजू. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डाळिंब. पुढचा 12वा प्रश्न आहे. महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? ए ईशान्य, बी नैऋत्य, सी आग्नेय, डी वायव्य. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नैऋत्य. पुढचा 13वा प्रश्न आहे. ब्रॉड बेस फरो हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते पीक घेण्यासाठी वापरण्यात येते? ए सूर्यफूल, बी भुईमूग, सी ज्वारी, डी कपाशी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भुईमूग. यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? ए सह्याद्रीचे रुदन, बी युगांतर, सी ऋणानुबंध, डी कृष्णाकाठ. याचं उत्तर आहे ऑप्शन बी युगांतर. पुढचा 15वा प्रश्न आहे. डॅश डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय? ए सातकर्णी प्रथम, बी राजा सिमुक, सी गौतमीपुत्र सातकर्णी, डी हाल. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजा सिमुक. सातवाहन साम्राज्याची राजधानी जर पाहिलं तर ती प्रतिष्ठानी आहे. सध्याचे पैठण ही सातवाहन घराण्याची राजधानी होती. पुढचा 16वा प्रश्न आहे. चातुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला? ए हेमाद्री, बी बोपदेव, सी रामचंद्र, डी खोलेश्वर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हेमाद्री. पुढचा 17वा प्रश्न आहे. प्रभाकर हे साप्ताहिक डॅश डॅश यांनी सुरू केले? ए भाऊदाजी लाड, बी विष्णुबुवा ब्रह्मचारी, सी भाऊ महाजन, डी लोकहितवादी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी भाऊ महाजन. पुढचा 18वा प्रश्न आहे. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? ए पानिपत, बी बक्सार, सी प्लासी, डी झांसी. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार रिपीट झालेला आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्लासी. प्लासीची लढाई 23 जून 1757ला झाली. या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. तर 22 ऑक्टोबर 1764 साली झालेल्या बक्सारच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया भक्कम झाला असं म्हटलं जातं. त्यामुळे या दोन्ही लढाई महत्त्वाच्या आहेत. प्लासीची लढाई 23 जून 1757ला, तर बक्सारची जी लढाई आहे ती 22 ऑक्टोबर 1764ला. 1757 आणि 1764 हे 2 साल लक्षात ठेवायचं आहे. आणि 1757ला प्लासी, तर 1764ला बक्सारची लढाई. पुढचा 19वा प्रश्न आहे. 1905 साली डॅश डॅशची फाळणी झाली? ए बंगाल, बी आंध्र, सी तमिळनाडू, डी केरळ. आणि याचे उत्तर आहे ऑप्शन ए बंगाल. 19 जुलै 1905 रोजी लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची घोषणा केली. कोणी केली घोषणा हे सुद्धा विचारलेला आहे प्रश्न. लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची घोषणा केली 1905ला. तर 12 डिसेंबर 1911 रोजी ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केली.
फाळणी रद्द कोणी केली तर पंचम जॉर्ज यांनी, आणि केव्हा केली तर ती 1911ला 12 डिसेंबर 1911 रोजी केली. याच्यावरती 4-5 प्रश्न आहेत, ते महत्त्वाचे आहेत. कधी झाली? 1905ला लॉर्ड कर्झन याने, आणि रद्द कोणी केली? 1911ला सम्राट पंचम जॉर्ज यांनी. पुढचा 20वा प्रश्न आहे. 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. वाळिंबे व्ही.एस., बी. सावरकर व्ही. दा, सी. फडके वाय.डी., डी. खोब्रेकर व्ही.जी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सावरकर व्ही. दा. विनायक दामोदर सावरकर यांनी 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला आहे. 21वा प्रश्न आहे. महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला? ए. दांडी, बी. साबरमती, सी. सेवाग्राम, डी. पवनार. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, साबरमती. मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून महात्मा गांधींनी दांडी यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत 78 अनुयायी होते, आणि काँग्रेसचे जे पहिलेही अधिवेशन झाले होते त्यावेळेला किती होते सदस्य? 72. या दोघांमध्ये कन्फ्युजन व्हायला होतं. दांडी यात्रेला 78 अनुयायी होते, तर काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 72 सदस्य उपस्थित होते. पहिले अधिवेशन कधी झालं होतं? 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेसचं पहिलं अधिवेशन. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष कोण होते तुम्हाला कमेंटमध्ये बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिलं अधिवेशन जे झालं होतं काँग्रेसचं पहिलं अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी, त्याचे अध्यक्ष कोण होते? कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? ए. स्वामी दयानंद, बी. लोकमान्य टिळक, सी. महात्मा फुले, डी. सेनापती बापट. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी, सेनापती बापट. पुढचा 23वा प्रश्न आहे. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? ए. 1869, बी. 1899, सी. 1859, डी. 1879. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए, 1869. महात्मा गांधींबद्दल आपण परीक्षेला विचारलेले काही पॉईंट्स पाहूयात. जन्म झाला 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी. ब्रिटिश भारतातील पहिला सत्याग्रह जो त्यांनी केला तो 1917चा होता, जो होता बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह. महात्मा गांधींचे जर गुरु किंवा राजकीय गुरु असं म्हटलं तर गोपाळकृष्ण गोखले हे होते. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते तर ते खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. आणि जर एक्स्ट्रा माहिती जर अजून पाहायची झाली तर गांधीजींनी एकूण 4 सत्याग्रह केले, 18 उपोषणे केली आणि 7 चळवळी केल्या. ठीक आहे, हे महत्त्वाचे काही पॉईंट आहेत जे परीक्षेला वारंवार रिपीट झालेले पॉईंट आहेत, ते तुम्हाला सांगितलेत. जन्म कधी झाला? 2 ऑक्टोबर 1869 गुजरातमधील पोरबंदर. ब्रिटिश भारतातील पहिला सत्याग्रह 1917चा बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह. गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले आणि सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर खान अब्दुल गफार खान यांना. पुढचा 24वा प्रश्न आहे. वाराणसी हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ए. उत्तराखंड, बी. उत्तर प्रदेश, सी. हिमाचल प्रदेश, डी. बिहार. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश. पुढचा 25वा प्रश्न आहे. सेन्सेक्स म्हणजे काय? ए. सोशल साईट, बी. खाजगी बँक प्रणाली, सी. लोकसंख्या निर्देशांक, डी. शेअर बाजार निर्देशांक. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, शेअर बाजार निर्देशांक. भारतीय शेअर बाजारातील इतर काही निर्देशांक आपण महत्त्वाचे पाहूयात. पहिला आहे निफ्टी 50, बँक निफ्टी, सेन्सेक्स, फाईन निफ्टी, निफ्टी मिड कॅप. हे काही महत्त्वाचे निर्देशांक आहेत आणि ते तुम्हाला नोट करून ठेवायचे आहेत वहीमध्ये. निफ्टी 50, बँक निफ्टी, सेन्सेक्स, फाईन निफ्टी, निफ्टी मिड कॅप हे शेअर बाजारातील भारतीय शेअर बाजारातील काही महत्त्वाचे निर्देशांक आहेत. इंडायसेस असं म्हटलं तरी चालणार आहेत. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन आपण उद्या परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.